नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। SUV तुमच्याकडे आहे किंवा घेण्याचा प्लॅन करताय तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की टाटा SUV ची सर्व्हिस कशी केली जाते। मी आलोय टाटा मोटर सर्व्हिस स्टेशनला। माझ्यासोबत आहे रोहन साहेब। रोहन साहेब, सगळ्यात प्रथम गाडीची सर्व्हिस स्टेशन पहिली स्टेप काय केली जाते? गाडी जेव्हा आत येते त्यावेळेस सिक्युरिटी इन्व्हेंटरी बनवतो। त्याच्यानंतर तुम्ही रिसेप्शनला येता, तिथे स्वागत केलं जातं तुमचं। त्याच्यानंतर गाडीला जॉब कार्ड ओपन केलं जातं सर्व्हिस ॲडवायझरकडून। काम करताना आपण बॅटरीज चेक करतो, बरोबर, मेकॅनिकल फंक्शन्स सगळे चेक करतो। जे काय फ्लूइड असतील, कूलंट म्हणा, ब्रेक ऑइल म्हणा, यांची लेवल बरोबर आहे नाही आहे ते सगळं चेक करतो। चारी बाजूंनी इलेक्ट्रिकल कनेक्शन चेक करतो, सगळे लाईट्स ऑन चालू आहेत की नाही ते चेक करतो। त्याच्यानंतर गाडी जाते वॉशिंगला। वॉशिंगच्या इथेच ग्रीसिंग केली जाते आणि त्याच्यानंतर मग गाडी पार्किंगला ठेवून तुम्हाला बिलिंग करायला लावलं जातं। त्याच्यानंतर गेट पास देऊन की आम्ही OBD स्कॅनिंग पण करतो आणि त्या OBD स्कॅनिंगमध्ये जर का काही फॉल्ट मिळाला तर त्याचं काम केलं जातं। SUV तुमच्याकडे सर्व्हिसला घेऊन येण्याचा मेजर बेनिफिट काय आपल्याकडे? मेजर बेनिफिट हा आहे की इथे आपल्याकडे डेडिकेटेड सर्व्हिस बे आहे, डेडिकेटेड मॅन पॉवर आहे, ट्रेंड मॅन पॉवर आहे, टूल्स पण सेपरेट आहेत। वॉशिंग झालं की मग ती गाडी आपण घेऊन जाऊ शकतो। तर तुम्ही बिंदास आता टाटा SUV सिलेक्ट करू शकता, कारण सर्व्हिस नेटवर्क मोठा होत चालला आहे आणि सर्व्हिस सुद्धा टाटा मोटर्समध्ये बेहतरीन केले जाते। रोहन साहेब धन्यवाद। भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।